जीवन हे एकच वेळ आहे. आपल्याला मी हे आपल्या सगळ्या मित्रांना सांगतो की बाबा जीवन हे एकच वेळ आहे आणि ते खूप एन्जॉयमेंट करून जगलं पाहिजे. ते काही वारंवार भेटणार नाही. पण तू एवढ्या हाय लेवलच्या विचारावर तू एका मुलीसाठी फक्त, अरे ते तुझ्याशी मुळात प्रेम करतच नव्हती ना. जर तुझ्याशी मुळात प्रेम जर करत असती तर तिथं सोडलंच नसतं तिनं 1000 गलत्या जरी तू केल्या असत्या तरी माफ केल्या असत्या तरी माफ. आणि सोडणारा माणूस एकच गलती बघतो. ज्याला सोडायचं असते ना तो एकच गलती बघतो आणि ज्याला सोडायचं नसतं ना त्याच्याकडे 1000ही गलत्या जरी केल्या तरी माफ असतात. मग ते प्रेम असतं. नाही कसं, जर कोणत्या व्यक्तीला जर सोडायचं असलं, मी कोणावरती प्रेम करतो किंवा तुम्ही कोणावरती प्रेम करता, सोडणारा व्यक्ती फक्त एक गलती बघतो. सोडणारा व्यक्ती त्याला कारण हवं, त्याला कारण हवंय, त्याला फक्त कारण हवंय सोडायसाठी. त्याला कारण पाहिजे आणि संधी पाहिजे सोडण्यासाठी. ज्याचं रिअल मध्ये प्रेम आहे तो 1000ही गलती माफ करू शकतो तुमच्यावर. 1000 गलती, 1000 म्हटल्यापेक्षा आपण लाखो म्हणू. आपण काही लाखोही गलत्या, कारण त्याला सोडायची इच्छा त्याचं जे प्रेम असते ते तुमच्या मनावर असते, तुमच्या शरीरावर नसते. आणि भौतिक की आज काय होत आहे माहितीये का तुम्हाला, जो शरीरावर प्रेम करते तोच अशा एकामेकांना सोडून जाते. जो रिअली प्रेम करते मनावरती तो व्यक्ती कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. पूर्ण जग तुमच्या विरोधात राहणार त्यावेळेस पण तो व्यक्ती सोबत राहणार, प्रेम करणार. हे रियालिटी आहे. जर तुम्हाला तुमच्यावर जर कोणी जर खरंच जर प्रेम जर करत असाल तर पूर्ण खरंच जर प्रेम जर करत असाल तर पूर्ण जग विरोधात, पूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी ती व्यक्ती मात्र जाणार, ती म्हणणार नाही. तरी ती व्यक्ती मात्र जाणार, ती म्हणणार नाही.